हॅलो सर. हां सर बोला, मी काय मदत करू शकतो तुमची? आमची काय मदत करू नको, आमचं बिल किती झालंय ते सांग. आई शांत ना, मी बोलतो ना, थांब ना जरासं. कशाला उगाच सकाळी सकाळी तमाशा करायचा दुसरीकडं आपण. काय झालं बोला ना, काय म्हणत होते तुम्ही? काही नाही सर, ॲक्च्युली आम्हाला चेकआउट करायचे, तर किती बिल झालं तुमचं ते जरा सांगा आम्हाला. का हो सर, का राहत नाहीये? तुम्ही तर 4-5 दिवस बोलले होते ना, मग अचानकच काय झालं? एकच रात्र थांबून तुम्ही जाताय, काही प्रॉब्लेम आला का? गरम पाणी नाही भेटलं काय सकाळी तुम्हाला आंघोळीला? तुम्हाला नाश्ता वगैरे व्यवस्थित काय भेटलं नाही ते तरी सांगा सर. जाऊ नका असं चेक आउट करून. थांबा ना, तुम्ही 4-5 दिवस थांबणार होत्या, आम्ही तुम्हाला बराबर सोय सुविधा बराबर देऊ, काही काळजी करू नका. नाही नाही, आम्हाला नाही थांबायचं. आम्हाला आमचे किती झालं बिल ते सांग बाप्पा. जाऊ द्या आम्हाला, एवढं काय आम्ही पैसेवाले नाही, काय नाही. एका दिवसाचे तू पहिले 4,000 बोला आणि डायरेक्ट 2,000वर आलास. एवढं खोटं बोलण्याची पद्धत राहते का कुठं? हे बिल झाले का आहे ते सांग आम्हाला, निघू दे इथून. सर काही प्रॉब्लेम झालाय का? नाही सर, ते रात्री आले होते रूम करण्यासाठी, आता त्यांना जायचंय, बस एवढंच सर. देवा, यांनी जर काही सांगितलं तर माझी नोकरी जाते. हातानं पायावर कुऱ्हाड मारून घेतली रे देवा, काय बोलू नये या माणसांनी तरी. बोला ना, काय म्हणता? काय झालं? रूम आवडलं नाही का तुम्हाला? अहो काही नाही हो सर, सगळं काही व्यवस्थित आहे. तुमच्या रूमा पण छान आहेत, हॉटेल पण छान आहे, नाश्ता पण छान होता आणि आंघोळीसाठी गरमागरम पाणी सुद्धा होतं. पण ना, ज्याप्रमाणे तुम्ही हॉटेलचं एका दिवसाचं भाडं रेंट म्हणजे तुम्ही 4,000 कोणत्या हिशोबानं लावताय तेच कळत नाही. काय 4,000 एका दिवसाचं भाडं? कोण बोललो तुम्हाला असं? तुमच्या हॉटेलचा मॅनेजर. काय श्यामलाल, काय ऐकतोय हे मी? तू 4,000 रेंट कसं काय सांगितलास तू? हा, 4,000 रेंट कसं काय सांगितलास तू मला ते सांग आधी. मालिक चुकी झाली मालिक. म्हणजे मी असं करणार नव्हतो, पण मला वाटलं की हे देतील एवढे पैसे, म्हणून माझ्याकडून चुकी झाली सर. माफ करा सर. म्हणजे तू आम्हाला फसवत होतास टकलिया? हा, तुला नोकरीवर कोण ठेवलं रे? तुझी नोकरीच खाते बघ आता. लय झालं तुझं. 4,000 रुपये घेतोस मालकाच्या माघाऱ्या तुझ्या. तुला दाखवते बघ आता कसं करतात आणि कसं जॉब करायचा आणि कसं लोकांना फसवायचं ते तुझी काढते. केशव, प्रफुल्ल, पोलिसला फोन करा रे. याची दाखवते आता, याची कस्टडीच घेते बघा आता. लय झालं याचं. मालक नका, मालक नका. माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा एकदाच मालक. मावशी माझ्याकडनं चुकी झाली हो. याच्या मागं माझं लय मोठं कारण आहे हो. दुःख हा, मी कोणाचे पैसे असे कधी लुबाडले नाही हो मावशी. चूक झाली, मला पैशाची लय गरज आहे हो मावशी. मला समजून घ्या हो, समजून घ्या मावशी. तुला पैशाची गरज आहे म्हटल्यावर तू असं लोकांना फसवणार का? फसवीगिरी करतोयस का तू? तुझी तर पोलीस ठाण्यामध्ये तुझा केस जाईल ना, तेव्हा तर तुला धुलाई करायला लावतो बघ की. आता तुझं लय झालं. तू प्रत्येक माणसामागं तू 2,000 काढायला सा. कोणी हॉटेलमध्ये यायचं की नाही? एवढ्याला हॉटेल आम्हाला का माहीत नाही का? एका 24 घंट्याचं तू 4,000 भाडं म्हणतोयस. एखादं तुझ्या हॉटेलला एवढं नसेल, तू एवढं बोलायला बापा. काय पागल बिगल समजलं की काय पुढच्या माणसाला? तुझ्या मालकाचं पण नाव सांगून देतो मी. आता लय झालं बघ. ओ मॅडम, मी काय केलं? हे चुकी याची आहे, याला शिक्षा मी देतो. मी नोकरीवरून काढून टाकतो याला. तुम्ही मला माझ्यावर नाव कसं काय घ्यायला तुम्ही? पोलीस केस असं तसं मी का तुम्हाला पैसे मागितले की काय? काढा मग त्याला नोकरीवरून. अशा माणसाला नोकरीवर बी ठेवू नका. त्याच्यामुळे तुमची इज्जत जायची होय. कसं वागला बघितलं नाही का ते माणूस? टकलं कुठलं की डोक्यावर केस नाही तरी पण याचे नाटकं सुरू होतं. लोकांकडून पैसा लुबाडायला. काढायला त्याला नोकरीवरून, नाही तुमचं पण नाव जाईल पोलीस स्टेशनला. मावशी, ओ मावशी, प्लीज मी तुमच्या पाया पडतो मावशी. एकदाचा माफ करा ओ मावशी. माझ्याकडून चुकी झाली मावशी. मी असं काही करणार नव्हतो.
माझा काही प्रॉब्लेम असल्यामुळं मला असं करावं लागलं मावशी. मी असं कधीच केलं नाही साहेबांना, पण तुम्ही विचारा तुमच्या आधी असं कधीच झालं नाही. कधी कोणी हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर कोणत्याच गिरायकानं असं कधीच कोणी केलं नाही मावशी. प्लीज मला माफ करावं. वाटलंच तर तुम्ही साहेबाला विचारा. आज मी 10 ते 12 वर्ष झालं या हॉटेलमध्ये काम करतोय मावशी, पण कधीच साहेबांना मालकांना मी कधीच असं एवढं हे केलं नाही मावशी. तुम्ही त्यांना विचारा एकदाच. मी असं कोणत्या गोष्टीमध्ये कधी कधी कमी पडलो नाही, आणि कधी असं कोणी आमच्यावर नाव पण नाही घातलं मावशी. असं पहिली वेळ झालं मावशी, त्याच्यातच पकडला गेलो मावशी. मला माफ करा हो, माफ करा मावशी. एवढा मोठा कोणता प्रॉब्लेम होता की तू असं लोकांना फसवून पैसे काढतो त्यांच्याकडून? मावशी काय सांगू तुम्हाला. ए बापा, जास्त वेळ नाही, पटकन आटप. का आहे ते तू? आम्ही ऐकायला बसलो नाही. मात्र तू चोरी केलीस आणि एवढं सांगायलाच फसवीगिरी कधी केली नाही, म्हणून तुझं एका 2 मिनिटात संपव का आहे ते. नाही तर बघ, पोलीस स्टेशनला तुला घेऊनच जाते आता मी. मावशी, माझी बायको पळून गेली. घरदार सोडून 2 लेकरं माझ्या भरवशावर सोडले. आज लहानाचं मोठं करायला 5-6 वर्षापूर्वी गेली बघा. दुसरं लग्न करायचा विचार केला होता, पण मी म्हणलो नको, माझ्या लेकराचं वाटोळं होईल म्हणून मग मी सांभाळलं मावशी. आता शाळेत टाकलंय त्याला. जेवढी माझी सेविंग होती त्याच्या ॲडमिशन फीसला सगळं केलं. आता स्कूलमध्ये त्यांच्या परीक्षेची एक्झामची वेळ आली आहे, त्यांनी जास्त पैशाची हे मागणी केली आहे फीससाठी. आता प्रायव्हेटमध्ये असलं तुम्हाला माहीतच आहे मावशी, प्रायव्हेटमध्ये जास्त पैसा मागतात. त्याच्यामुळं आता माझ्याकडे पैसे नव्हते मावशी. जेवढं काय आहे घरदाराला लावून, लेकराला लावून, खाऊ पिऊ घालून मी सगळं हे करतो. आता मला पैशाची खूप अत्यंत गरज असल्यामुळे मावशी मी फक्त तुमचे 2,000 जास्त घेण्याचा प्रयत्न केला मावशी. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बघा. मी पटपट सांगून दिलं तुम्हाला. मला एकदाच माफ करा मावशी. यापुढे नंतर मी असं कधीही करणार नाही मावशी. आई, एकदाच जाऊ द्या. माणसाकडून चुकी होत असते प्रत्येक. जाऊ द्या, याची याला मजबुरी असेल. आपण एवढं जास्त कोणावर हे पण नाही करायला पाहिजे. त्यानं घेतले तर नाही ना बिचाऱ्यानं. आपण पण ठरवले 2,000च घेतले. त्यानं काय एक्स्ट्रा पैसा घेतला नाही, काय नाही आपल्याकडून. सांगितलं त्यानं, सांगायला नव्हतं पाहिजे. चुकी झाली त्याच्याकडून. आता एकदाच आपण माफ करू. जाऊ दे. त्या 2 लेकराचा विचार आला तर आपले लेकरं दिसतात पुढं. असं होऊ नये कोणासोबत. मात्र आता झालं, आता काय करावं. सगळं सोडून आता काय, आता इथं काही राहायचं नाही, काय नाही आपल्याला. एकदाच माफ करा आई. जास्त विचार करू नका. सोडून द्या ह्या गोष्टीला. इथं संपवा. काय पोलीस केस करायची गरज नाही, काय नाही. जाऊ द्या. आता कसं माणसाकडून चुका होत असतात, त्यांना आपल्याला बी माहीत आहे. चुका झाल्याच्या नंतर माफ बी करावं लागते. आई, तुम्ही मोठ्या धाट्या. हा सोडा एकदाचा हा विषय, सोडा आणि तसं संपवा. चला चेकआउट करू तर जाऊ. तर आपण परत काही यायचं नाही, काही नाही इथं. हे बघा, मी एकदाच माफ करते, पण अशी लोकांना फसवी करू नका. तुमच्या कमाईलाच महत्त्व आहे. कमाईतून जेवढा पैसा येतो ना, तेच आपल्या स्वतःचा पैसा असतो. दुसऱ्याचा लुबाडून घेणं, चोरी करणं किंवा कोणाला फसवून पैसा काढणं हे कधीच काम येत नसतो. त्याचं काही ना काहीतरी नुकसान होतं, ते आपल्याला भरपाई करावी लागते. म्हणून मी एकदाच माफ करते. बघा, तुम्हाला एवढंच सांगते की 2 लेकराची तुम्ही पूर्णपणे तुम्ही त्याची निगराणी म्हणजे हे करा. त्याची आवड निवड सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. पण असं लोकांकडून पैसा काढून त्यांचं जर तुम्ही पोट भरत असाल तर त्याला काही अर्थ नाही. तुम्ही एका कामाऐवजी दुसरं काम पण बघा. हे जर तुम्हाला होत असेल तेवढं करा. आणि पण लेकराकडे लक्ष देत सगळ्या काही गोष्टी करा. आणि लोकांकडून लुबाडून घेऊ नका पैसा. याच्यामुळे तुमचं पण नुकसान होणार आणि तुमच्या लेकरांना पण ते काही काम येणार नाही. त्यामुळं ना असं करणं बंद करा. तुम्हाला एकदाच मी याच्यासाठीच माफ करते की तुमच्या फक्त 2 लेकराकडे बघून माफ करते बघा. नाही तर माझी बिलकुल इच्छा नव्हती तुमच्यासारख्या माणसाला माफ करण्याची. ठीक आहे. आता आम्हाला बिल किती झाले तेवढं सांगा. आम्हाला इथं राहायचं नाही, काही नाही. आम्हाला चेकआउट करायचं, निघायचं बाहेर. मॅडम, तुम्हाला जर राहायचं नसेल तर नका राहू. पण मी तुम्हाला एकच गोष्ट सजेस्ट करतो. इथून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर अजून एक आमचंच हॉटेल आहे आणि तिथे तुम्हाला ट्रीट चांगलं केलं जाणार. आणि म्हणजे मॅनेजर पण खूप छान आहे तिथले. तर सो आम्ही एवढं सांगतो की तुम्ही तिथे जाऊन तुम्ही हॉटेल बुकिंग करू शकता, राहू शकता. तिथे पण हॉटेल खूप मोठं आणि छान आहे. उलट तिथे स्विमिंग पूल वगैरे सगळं काही आहे, बेस्ट आहे. यापेक्षा हॉटेल खूप मोठं आहे आणि खूप छान आहे. तर तुम्हाला तिथे राहण्यासाठी काही प्रॉब्लेम होणार नाही. इथे तुम्हाला 2,000 घेण्यात आले. तिथं फक्त एका 24 घंटेचे 1,500 रुपये रेंटवर तसे रूमा आहेत तिथे. आणि रूमा पण छान आहेत. तुम्हाला कशाची अडचण होणार नाही. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही तिथे राहू शकता. फक्त एवढंच करा की ही गोष्ट इथे संपवा मावशी. आणि आमच्या मॅनेजरकडून काही चुकी झाली असेल मी तुमच्याकडून माफी मागतो. प्लीज हा विषय इथे संपवा.
सर आम्ही विषय इथंच संपवतोय, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. जरा तुमच्या त्या हॉटेलचा ॲड्रेस वगैरे आमच्या मुलाकडे द्या. आम्ही तिकडे जाऊ, नक्कीच जाऊ तिकडे राहण्यासाठी. हो हो, लगेच देतो, कार्ड देतो. जावा तुम्ही तिकडे, तुम्हाला सगळ्या काही गोष्टी भेटेल. मी इकडनं फोन पण करतो. तुमचं जरा नाव वगैरे पत्ता देऊन, म्हणजे तुमचं नाव आणि नंबर लिहून ठेवा इथे. मी तिकडं फोन करून सांगतो हॉटेलमध्ये. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित जा, काही टेन्शन घेऊ नका. आणि थँक्यू सो मच मॅडम, आमच्या हॉटेलला तुम्ही विजिट केलं. थँक्यू, धन्यवाद. भैया अच्छे से 4-5 फोटो निकालो, हम सब आने चाहिए फोटो में. हाँ हाँ, निकालता हूँ. आप सीधे से बराबर से खड़े रहो. ओ दादा, मैं आ रही हूँ क्या फोटो में? बराबर से देखो जरा. हाँ मैडम, बिल्कुल. भैया मैं साइड में खड़ी हूँ, बराबर दिख तो रही हूँ ना, फोटो में आ तो रही हूँ ना. थोड़ा देखो ना बराबर हो रहा है कि नहीं. मतलब मुझे कैसे मैं ना बाहर नहीं निकलनी चाहिए फोटो से. बघा थोडंसं तुमच्या हिशोबानं. मी जर अजून मधात खिसकायचं असेल तर खिसकतो अजून मधामध्ये. फिर भी मतलब देखो आप थोड़ा हिसाब से. देखो देखो, सब बच्चे आने चाहिए. हे बघा ती माझी पोरगी आहे, त्या पोरला घ्या मधामध्ये आणि सगळ्याचा फोटो मधामध्ये बराबर काढा. अरे हाँ मैडम, सब दिखाई दे रहे हो. ए बाबा, चांगली फोटो काढ रे बाबा. मतलब मैं ज़्यादा जाड़ हूँ ना, मोटली हूँ, तो फोटो अच्छे से आनी चाहिए. फेस पे ऐसी स्माइल होनी चाहिए. तोंडावर हसू आल्याशिवाय ते फोटो चांगला निघत नाही. तुम्हाला सांग मी हसू कवा, तोंड असं म्हणजे जास्त वेळ नको. 5-6 फोटो काढ बापा. जल्दी से निकालो फोटो अभी. तू गप बस, फोटो काढतात ती. भैया एक सारखे फोटो निकालोगे क्या? थोड़ा पोज तो देने दो. एक ही सारखे फोटो काढून टाकले तुम्ही. नहीं नहीं, मैं जा रहा हूँ, मुझे एक काम याद आ गया. अरे ओ भैया, अरे एक तर फोटो काढून जा रे बापा. एक चांगला फोटो काढ की आम्ही पोज चेंज करतो. ए सुनो ना. अय राहू दे, एवढं येड्यावाने केल्यावरती कोणी राहील का? अर्ध हिंदी ना अर्धी मराठी बोलायल्या. ती माणसं पागल समजतील. 10 वेळेस म्हणायला मी फोटोमध्ये येतो की नाही, चांगला फोटो काढ. असं बोलणं राहतंय का कुठं? येडं समजून पळून जातील लोक. कुठं काय बोलायचं ते समजणं आले काय तुम्हाला? जरा व्यवस्थित बोला सगळ्याला. नाही ते एक काम करा, बोलू नका, मला सांगा जा काय करायचं ते. मी बरोबर बोलतो, बरोबर करतो. कुठं काय बोललो? फोटोसाठी तेवढं तर म्हणून लागलो. आम्हाला जास्त हिंदी येत नाही. मग हिंदी मराठी बोललं तर काय झालं? त्या टीव्ही ते सिरियल ऐकून थोडीफार हिंदी येते म्हणून बोललो. तुम्ही तर काय बोलणार गेल ते फोटो काढायचा कसा करायचा काय नाही सांगायचं असतं त्याला की बाबा 4-5 फोटो चांगले काढ. तुम्ही तर बराबर शांत उभं राहून बघू लागले त्या फोटोवाल्याकडं. सांगायचं असतं ना, आम्ही बराबर थांबलो असतो. बरं जाऊ दे आता. बरं चला आता मग, उशीर इथंच करू नका. प्रफुल्ल, आता इथून कुठं जायचे जरा बघ ना, कसं जायचंय काय नाही. ट्रेन किती वाजता हाय काय नाही जरा बघ बरं. बरं मी जाऊन विचारून येतो, तुम्ही थांबा थोडंसं इथं. बरं मी काय म्हणते, आपला सगळा पसारा घेतला ना व्यवस्थित? कोणाचं काय राहिलं तर नाही ना त्या हॉटेलमध्ये? आता दुसरीकडे जायचंय म्हणल्यावर हे पसारा आता आपल्याला गाडी तिथंच ठेवून जावं लागतंय की काय? आता ट्रेननं प्रवास करायचा आहे तर पसारासोबत तर नेता येणार नाही आपल्याला. गाडीला प्रफुल्लला म्हणा तुम्ही हो गाडी प्रफुल्लला की लॉक करायला चांगले व्यवस्थित. हो सांगतो मी. इथं गाडी कसं लावून जाता येते कोणाच्या तरी भरोशावर सांगता येते की बाबा आम्ही तर लावायलो गाडी, आम्हाला आतमध्ये फिरायला जायचंय ट्रेनमधून. तर मग ते ठेवत असतील काही ना काहीतरी, मग आपण त्यांच्या भरोशावर वगैरे सगळं सामान वगैरे गाडीला लॉक करून जाता येते. आई काय झालं प्रफुल्ल? विचारली का गाडी किती वाजता आहे काय नाही? पूस केली काय विचारपूस सगळी? हो मी विचारलं, पण ते बोलत होते की आता सकाळची एक गाडी गेली, आता दुपारून एक गाडी आहे म्हणे, तर त्याला 1.5-2 तरी घंटे लागतील. आता आपण इथं आलो, आता काय करावं? 1.5-2 घंटे? अरे देवा, आता 1.5-2 घंटे काय करायचं आपण? इथं आजूबाजूला बघ र काही फिरायसारखं आहे का? 1.5-2 घंटे तर बसून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही बघ बापा प्रफुल्ल. चला ना बाहेर इकडे चलत जाऊ, फिरत भेटली तर भेटलं काही बघण्यासारखं. चला जाऊ ता. चला मग. हे बघा ना, पाण्यामध्ये माशा किती छान आहेत, छोट्या छोट्या. कुठं हाता ग? अव आता बाई लई छोट्या छोट्या आहेत. अव तिथं बसून तुम्हाला दिसणार नाही ता, अशा उभं राहिल्यामुळे ते बारीक आहेत. तर लई छान दिसायला आता इकडं तिकडं चालल्या ता बघा. काय व माताई, लेकराला आणलं असतं तर सगळं लेकरानं बघितलं असतं व माय. अगं हो, पण तिथं ते बगीचा होता, तिथंच बसली ते बाबा सोबत. बाबा बसतो म्हणले, मग लेकरा येईना आले तर
ते चिंट्या तिथंच म्हणायला लागला मला पाय दुखायले तर मला गार्डन मध्ये बसायचंय, तिथं ते घसरगुंडीन ते होते खेळायले तर तिथंच खेळतो म्हणले. मग आंबूई बसली आणि चिंटी बसली, चिंकी बसली आपली, तिथं सगळेजण बसले, बाबा बसते म्हणून. मग बाबा थांबले ना तिथं लेकरायसोबत. जाऊ दे आता आपण बघून घेऊ तर काय आहे काय नाही ते. जाऊ दे ना माय, थांबले तेच बरं झालं, नाही तर मग पाय दुखायले तर हे दुखायले ते दुखायले. भाऊजीला पण जमना काही नाही जास्त फिरायला. आता हे जरा चहड चहड होता, आपण आलो कसं तरी, आता लगेच रिटर्न निघावं लागते. गाडी आहे आता समजा एखादा पाऊण तास लागल गाडी यायला. आता येता येता आपल्याला 1 घंटा लागला, नाही तर 15-20 मिनटं झाले, तर आता एखाद्या घंट्यामध्ये आपल्याला बी तिथं पोहोचावं लागते. त्यामुळं बरं झालं ते तिकडं थांबले, तर खेळू दे लेकरं, बाबा संग खेळतात. आता आपण बघूता जाऊता. बघ ना असे दृश्य कुठं बघायला भेटतंय ग. इथं किती मोकळं वाटायला लागले ना, किती छान आहे वातावरण इथलं, थंड मस्त झाडं झुडपं, पाणी नदीचं असं किती छान वाहायला लागले ग, खळखळ खळखळ. बाई तर खूप मस्त वाटायला लागले. असं वाटायला इकडेच घर बांधून राहावं काय की, किती शांतता वाटायली मनाला. बरं झालं आपण इकडं फिरायला आलो ते. हे काही नाही, अजून पुढं पुढं तर लय भारी हाय, तुम्हाला लय छान वाटल. नाही ना अजून पुढचं बघितलंच नाही रे केशव, आता बघितलं तर यायला लय भारी वाटेल. आणि तुम्ही केव्हा बघितलं? एवढं लगे म्हणायला लागले की यायनं बघितलं नाही म्हणून. तुम्ही केव्हा आले होते? मी माघार आले होते काय तर बघायला. अगं तसं नाही ग, याचे पिक्चर्स गुगलवर ऑनलाईन बघितले होते. अजून पुढं पुढं खूप छान दृश्य आहेत, फोटोमध्ये टाकले होते ना, तर त्याच्यामुळे बघितले तर खूप छान वाटले बघ मला. मग दाखवा असते की आम्हाला बी. तुम्हाला दाखवले असते तर मग याची मजा गेली असती ना बघण्याची. बरं बरं असं आहे का? ठीक आहे ना मग, बरं आहे. तुम्ही बघितलं तर बघितलं, तर आम्ही अक्षरशः बघतो पुढं आमने सामने.